फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे. त्यावर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी उत्तरं दिली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे, चारित्र्यहीन सरकार. 75% मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले. त्यांना मंत्रिपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही आहे. लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथा दिलेल्या आहेत. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे? त्याच्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना. बरेचसे होते. मला असं वाटतं काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही. मग विरोधी पक्षाचं काम काय, विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा. अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत. 75% वगैरे आकडेवारी सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे. तुमच्यात हिंमत असेल तर नुसते टोमणे मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं. असं आहे की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळ्यामध्ये आणणं काही योग्य नाही आहे. त्याला कुठले मंत्री वाटतं 45% त्यांनी नाव दिले पाहिजे. 75% मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं?